पाहूयात पुढची बातमी। नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली। मंगळवारी 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। आतापर्यंत सरकारी पक्षाकडून 48 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली। पुढच्या 5 ते 6 दिवसात उर्वरित साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण होईल। दरम्यान या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी जलद गतीने सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित। प्रीतम, आतापर्यंत 48 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली। पुढच्या किती दिवसांमध्ये या प्रकरणाचा निकाल लागेल, काय माहिती मिळते? खरं तर कल्याणी नसरापूर इथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खुनाचा खटला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। यामध्ये मंगळवारी म्हणजे अर्थात काल 10 जणांची जी आहे ती साक्ष नोंदवण्यात आली। आतापर्यंत या प्रकरणात सरकारी पक्षाकडून 48 जणांची साक्ष जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये उर्वरित सगळे काही साक्षीदार आहेत त्यांच्या ज्या नोंदी होतील। या प्रकरणात आरोपी जो भीमराव कांबळे आहे याच्यावरती राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। विशेष न्यायालय एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये खटल्याची सध्या सुनावणी सुरू आहे। या खटल्यात एकूण 82 जणांची जी साक्ष आहे ती सरकारी वकिलांकडे जी आहे ती नोंदवण्यात येणार आहे आणि विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची देखील साक्ष नोंदवत आहेत। जलद गतीने खटला इन कॅमेरा सध्या सुनावणी सुरू आहे। भीमराव कांबळे हा इन कॅमेरा सगळ्या गोष्टी आहेत त्या मान्य करतोय आणि लवकरच ही केस जी आहे ती अंतिम निकालात येईल आणि भीमराव कांबळेला जो नराधम आरोपी आहे त्याला कठोरात कठोर जी आहे ती शिक्षा देखील सुनावण्यात येईल। प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।